नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. तुम्ही काँग्रेस पक्षाचे जुने पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, एकनिष्ठ नेते आहेत. बराच पक्षाचे लोक तुम्हाला ओळखतात. सहकार क्षेत्रामध्ये पण तुम्ही भरारी घेतलेली आहे. ह्या 15 दिवसापूर्वी तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी ॲज संचालक म्हणून मागासवर्गीय गटातून उमेदवारी अर्ज भरला गेला होता. पण काही कारणास्तव म्हणा त्या तुमचा बाद ठरवला गेला. नंतर तुम्ही त्या अर्जाची पूर्तता केल्यावर तुमचा वैध ठरवला गेला. ह्या 2 दिवसात प्रदीप शिंदे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फार नाव चर्चेला जात आहे का व 23 तारीख फॉर्म मागे घ्यायची असं म्हटलं जातं. अशी चर्चा आहे विरोधकांची आणि तुमच्या कार्यकर्त्यांची. का शिंदेसाहेब हे शेवटच्या क्षणाला फॉर्म मागे घेतील, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नमस्कार. मी गेल्या 30 वर्षापासून म्हणजे जवळपास 6वी वेळ माझी जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेत सक्रिय आहे. माझे 5 ते एकूण यापूर्वी 9 मतं होते, म्हणजे 9 संस्था माझ्या मेंबर होत्या माझ्या सगळ्या संस्था. त्याच्यापैकी आता 4 ते 5 आहेत. त्या संस्थेचे माझे ठराव आहेत, माझ्या ॲड्रेसवर आहेत. मी फक्त वेगवेगळ्या लोकांना ठराव दिले, जे की एका माणसाला ठराव देता येत नाही म्हणून जे वेगवेगळ्या नावाने दिले. आणि मी घरात फॅमिलीचा पुरस्कार करत असताना फॅमिलीच्या नावाच्या ऐवजी मित्रमंडळींना ठराव दिलेले आहेत. राहिला विषय, मी आता फॉर्म भरल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे माननीय DDR साहेबांनी कागद लावले असताना सुद्धा ते काढून घेतले का काय घेतले माहिती, पण त्यामुळे मला अपील करावं लागले. आणि तुम्हाला माझं मी अवैध नसताना वैध ठरलं, पण तो मी जॉईंट सरकार अपील केल्यानंतर मी वैध झालो. त्याच्याबद्दल मी खुशी आहे आणि बँक निवडणूक लढवण्याच्या इच्छेत आहे. बँकनी फॉर्म मागं घेणार, उमेदवारी मागं घेणार नाही अशी आज माझी पक्की भूमिका आहे. कोणत्या पक्षाकडून तुम्हाला प्रतिनिधी मिळणार आहे, उमेदवारी मिळणार आहे? कोणत्या पक्षाचे नेत्याशी तुमचं बोलणं झालं या संदर्भात? या सहकार निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारण नसतं. पक्षविरहित आघाडी करून कोणत्याही पक्षाबरोबर तो उमेदवार जाऊ शकतो की ज्याला ज्याची जाणीव आहे, ज्याला याला मतं 4-2 मतं स्वतःची आहेत आणि 10-25 मतं 40 मतं देऊ शकतो याच्या कारकिर्दीमध्ये, अशा माणसाला पॅनलमध्ये घेतल्या जातं जनरली. दुर्दैवानं ह्या वर्षी जिल्हामध्ये सहकारी बँकेच्या या निवडणुकीत काय म्हणून रहस्य निर्माण झालं माहीत नाही, पण इतकी ह्या वेळेला फॉर्म भरले गेले की किमान 350 जवळपास फॉर्म भरले गेले सुरुवातीला. काही ते सुरुवातीला कटले, काही दुसऱ्यांदा कटले, असे धरून आता जवळपास 200 ते जवळपास काहीतरी फॉर्म आहे. परंतु या चुरशेला भाजप सरकारनं जास्त हे महत्व दिल्यामुळं या इलेक्शनमध्ये, या बँक इलेक्शनमध्ये महत्व वाढलेलं आहे. भाजपने याचा हस्तक्षेप घेतला. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी हा विषय लक्षात घेतल्यामुळं ती ह्या निवडणुकीमध्ये एकदम चुरस वाढलेली आहे. अशी चर्चा आहे का तुम्हाला भाजपचे मातब्बर नेते मंत्री अतुल सावे साहेबांचा फोन आला होता, दुसरे माजी मंत्री शिवसेनेचे मातब्बर नेते सत्तार शेठचा फोन आला होता, नेमकं तुम्ही काय भूमिका घेणार आहे? तेव्हा इलेक्शन निवडणूक म्हणल्यानंतर ह्या मातबर लोकांचे, मी सिनियर थोडंसं असल्यामुळं, माझ्याकडे मतं असल्यामुळं, आणि मागच्या वेळेला एका कॅन्डिडेटला 20-25 मध्ये अपक्ष निवडून आला होता. बहुतेकांना सगळं माहिती आहे की मी जर लक्ष घातलं आहे. राहिला विषय थोडासा बाजार होण्याचा, त्या बाजारामधून सुद्धा, त्या माध्यमातून सुद्धा पण काही लोकांना कायमचे अटॅच असतात. पैसे कोणाकडून घेत नाहीत किंवा काही असं बाजार होत नाही. ज्यांच्याशी संबंधित, ज्यांची आपण रिलेटेड आहेत त्यांना थोडंसं त्यांचं ऐकणं, त्या पद्धतीनं आमचे ऐकण्यासारखे जवळपास माझ्या ऐकण्यात 50-60 लोकांची नक्की, जास्त पण कमी नाही. ती वैयक्तिक नाव तुम्हाला टिक मारू शकतो, त्याला तुम्ही उद्या फोन करून विचारू शकता की नाही तुम्ही ह्यावेळेला उभंच राहा, तुम्हाला आम्ही एक मतदान 100% मारू. कारण तुमची इतक्या वर्षीची पक्षाची धोरण सहकाराची कायमचं म्हणून तुम्हाला आम्ही मतदान करू असं म्हणणं, म्हणून मी घेणार नाही. वास्तविक आता या दोन्ही पॅनलचे मला 2-2, 4-4 महत्वाच्या लोकांचे फोन आलेले, हे काही नाकारून चालत नाही. देशामध्ये आतापर्यंत सहकार खातं हे सबऑर्डिनेट खातं म्हणून होतं. आता सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री जे आहेत अमित शहा या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतंत्र खातं, सहकार खातं तयार केलेलं आहे. याच्यामागचा त्यांचा काय उद्देश आहे? आदरणीय शहा साहेब हे केंद्रातले गृहमान्य सहकार मंत्री आहेत.
किंबहुना असं म्हणेल मी की भारताच्या राज्याच्या मंत्रिमंडळात आजपर्यंत सहकार खातं संयुक्त असं वेगळं नव्हतं. सहकार खातं दुसऱ्या खात्याच्या अंडर चालत होतं. पण या वेळेला भाजपने म्हणजे अमित शहा साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी सहकार खाते जास्त फोकसमध्ये केलं. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र राज्य, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये सहकाराची शक्ती जास्त आहे. सहकारामध्ये सत्ता टिकून राहू शकते असं त्यांना अनुभव आहे. त्यामुळे सरकारात प्रगत लोक पैशावर म्हणजे सत्ता आपल्यासाठी चांगले असतात, म्हणून त्यांनी सहकारावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे अमित शहा साहेबांनी. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी हा निर्णय घेतलेला दिसतो असं मला वाटतं. एक आज शेवटचा असा प्रश्न होता, पुणे, मुंबई, नागपूरला मध्यवर्ती बँकेचं विशेष महत्त्व आहे. तिथं कोटींनी त्यांचा व्यवहार राहत होता. आता 20-25 वर्ष सलग चेअरमन राहिलेले कैलासवासी सुरेश पाटील साहेब. आता तुम्हाला काय वाटतं, आता समजा उद्या भविष्यात भाजपने सत्ता प्रस्थापित केले तर बँकेची काय स्थिती राहील? नाही, माझं म्हणणं तुम्हाला याच्यात असं आहे की आजच्या तारखेत भाजपच्याकडे सहकार क्षेत्राची मते नाहीत. कमी मते, कमी नगण्य मते. जी काही मतं आहेत भाजप आणि अतुल सावे साहेब, किशोर सुजळे साहेब आणि बाकीची मंडळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी हातमिळवणी केलेली आहे. आदरणीय आमचे श्रेष्ठ अण्णा नितीन पाटील साहेब माजी आमदार यांची त्यांची युती झालेली आहे. तेही माझे स्नेह आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे गेली 20-25 वर्षे. आज आदरणीय कैलासवासी सुरेश पाटलाबरोबरही मी आजपर्यंत जवळून काम केलेलं आहे. त्यांच्याजवळ राहून त्यांच्यामुळेच मी सहकारी बँकेच्या मेंबर झालो होता 25-30 वर्षापूर्वी. ती केवळ फक्त आदरणीय कैलासवासी सुरेश पाटील साहेबांमुळं. आणि आदरणीय नितीन पाटील यांची माझी मित्रच असल्यामुळं त्यांच्याही त्यावेळेला मागच्या काळात भरपूर सहवास लाभलेला आहे मला सहकारात. धन्यवाद. भाजपानं जर ही बँक जर ताब्यात घेतली तर उद्याचं सहकार खातं हे डबघाईला येईल किंवा त्याच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं वाटतं का? मला नाही वाटत भाजपच्या ताब्यात येईल जिल्ह्यामध्ये सहकारी बँक. त्याचं कारण असं एकच वाटतंय मला की जसं हे दोघांचे म्हणून हे झालं पॅनल, तसं आदरणीय भुमरे साहेब, माननीय खासदार आमदार भुमरे साहेब, आमदार सत्तार शेठ, तुमचे बोरणारे सर, संजनाताई जाधव, अंबादास दादा दानवे, असे बरेच प्रचूर मंडळ यांचं एक पॅनल होण्याची शक्यता असे वाटते. यामधून भाजप किती ताकद लावते आणि यांचा काय यांच्यामध्ये कसा संघर्ष होतो हे पुढील काळात तुम्हाला पाहायला मिळेल. आज त्याच्याबद्दल सत्ता कोण घेऊ शकतं, कारण सत्तेत भाजप हा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. यांच्या सत्तेचे सहभागी असणारे हे यांच्या दुसरा पॅनल जरी असलं तर सहकारामध्ये पक्षीय राजकारण चालत नाही. सहकारामध्ये हे चढलोडीच आपल्याला कोण जवळचा कोण नसेल यासाठी अशा राजकारण चालते. याच्यामुळे राजकीय तडजोड होणार नाही. याच्यामध्ये पॅनल टू पॅनल कोण कोणाच्या पॅनलमध्ये जायला आहे मिळाली हे बी सांगता येणार नाही. तिकडे घेणार नाही म्हणतो दुसऱ्या पॅनलमध्ये जातो, तिकडचा न घेणार मग दुसऱ्या पॅनलमध्ये जातो. पण तो प्रभावी असावा, त्याच्याकडे मतं असावी. केवळ मताचं नाव नाही, ठराव नाही, अशा लोकांनी बँकेला जास्त इतर लोकांना जे सक्रिय लोकांना दुर्लक्षित करू नये अशी माझी त्या सरावण्याच्या मंडळाने विनंती आहे. या बँकेत असं बोललं जातं की शिवसेना आणि भाजप युती करणारे आणि त्यांचे 3 उमेदवार समजा सावे साहेब आणि त्या बँकेत किशोर शितोडे यांना निवडून देतील आणि बाकी 70 सगळे निवडून येतील असं होऊ शकतं. निवडणुकीचं गणित फार वेगळं आहे. भाजपचे किती दिले पण जवळपास माझ्या मते या बँकेवर खासदार संदीपान दादा भुमरे आमदार आणि सत्तार शेठ यांची ताकद फार मोठी दिसते मला माझ्या पाहण्यामधून. आणि जवळपास यांचाच पॅनल आज त्यांचे 2 कॅन्डिडेट निवडून आलेले. पक्षी बरोबर म्हणून पक्ष म्हणून नाही, पण त्यांची आघाडी म्हणून त्यांच्या जी आघाडी आहे सहकार बँकेच्या, तर विलास बापू भुमरे हे डिनर निवडून आले. तसेच वैजापूरचे वैयक्तिक मतदारसंघाचे तेही आले. हे दोघंही सत्तार शेठ आणि भुमरे साहेबांचे ग्रुपचे दोन्ही डायरेक्टर आहेत. आता फक्त उर्वरित 19 डायरेक्टरमध्ये निवडणूक होणार. आर्थिक घोडेबाजार चालले सर. आर्थिक घोडेबाजी फार चालेल. कोणाला प्रेशर येईल, आमच्या सारख्याला सुद्धा प्रेशर येऊ शकतं की तुम्ही वापस घ्या. पण मी शेवटी भाजप मला घेणार नाही हे मला याची कल्पना आहे. त्यांच्याकडे राजू शिंदे,
नाव घ्यायची गरज नाही, पण अजून 1-2 कॅन्डिडेट आहेत ते घेणार नाहीत म्हणून मी आदरणीय नेते लोकनेते अब्दुल सत्तार साहेब यांच्या पॅनलला त्यांच्याशी मी अप्रोच झालेलो आहे. त्यांनी मला घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु ऐन वेळेला त्यांच्या पक्षाचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयदादा शिरसाट व त्यांच्या कन्या यांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांचा विचार करा यावेळेला त्यांनी घ्यावा असं वरून त्यांचे पक्षाच्या त्यांच्या ठरलेलं असलं दिसतंय. म्हणून मला सत्तार साहेब म्हणाले यावेळेला त्यांनी जर घेतलं तर तुम्ही डावलू शकता, तर काही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी असा शब्द दिला की ऐन वेळेला काय होईल हे वेळच ठरवेल. धन्यवाद. धन्यवाद.